रात्रीचे 7 वाजलेत, 7:17 झालेत, परंतु आणखीन तुम्ही अंधार आहे का उजेड आहे तुम्ही सांगा. ही बघा वातावरण कसं आहे. संध्याकाळच्या 7:17 झाली ती. बघा असं वातावरण आहे. पाऊस पण बघा तुम्हाला खालचं ओलं गार दिसतंय या नाही काय माहीत. पाऊस पण आताच पडला या. बघा सगळं रानातनं ओलं चिखल आहे. तो बघा तुम्ही बघा सांगायचं ह्यातून उद्देश काय माहीत आहे का? कारण की हे वातावरण जे आहे काळं भोर झालं या आणि पावसाचा दिवस आता जोरदार चालू आहे. बघू शकता तुमच्या डोळ्यानं स्वतःच्या. कारण की आता पावसामुळं आपल्याला वेळेवरती स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि कारण की आपलं काम आहे ते टायमालाच पूर्ण करा आणि राहिलेलं काम तसंच राहू द्या. लांब लांब माया भावासारख्या दोस्तांनो सर परिवार म्हणले लांब लांब कामाला जातो ना ती जीवाचं काळजी करून घ्या. काम काय आपलं जिंदगीला गेलं आहे, परंतु जीवाची काळजी करा एवढं सांगायचा प्रयत्न आहे. कारण की उभ्या जिंदगीमध्ये दुसऱ्याला तुम्ही सांगतो बरं वाईट झालं तर होऊ नये असं माझी इच्छा आहे. परंतु सांगतो पावसाच्या टायमाला आपण वेळेवरती घरी या. काम राहायला राहूया. काम काय आजचं उद्या आहे, उद्याचं काम परवा दिवशी आहे. हे काम चालूच राहते हो. उभ्या जिंदगीत काम चालूच राहते. ह्याला सुट्टीच नाही आपल्या जिंदगीत आलो आहे म्हणल्यावर. आणि आता मी सांगतो संध्याकाळच्या 7:17 झाली ती. अंधार वातावरण असं झालं कारण की आता हितनं पुढे येणाऱ्या दिवसात ह्या टायमाला नुसतं काळा भोर अंधार बुडूक होतोय. आणि आणखीन होते 15-20 मिनिटाचा अंधार काळा बुडूक होतोय बरं का, राहत नाही. कारण की उभ्यात आणि दिवसात आणि फरक आहे. तसं उभ्या जिंदगीत आपण काम केलेल्याच आपल्याला फरक राहणार आहे. आणि आपल्याला लांब लांब प्रवास करून कामं करतोय आपण 4 रुपये मिळण्यासाठी, 5 रुपये मिळण्यासाठी. आणि ती पैशाला आपण बघत काम कर राहिलं तर आपल्या जिंदगीची आपल्यालाच करावं लागणार आहे. दुसरं कोण येणार नाही. कारण की माहीत आहे तुम्हाला कामाशी आपल्याला किंमत नाही आणि 10 रुपये कोण मागितले देत नाही. अवघा आबाळ सुरी बघा कसं आले तिकडून बरं का. बाबा तिकडून आबाळ बघा कसं झाले काळ भोर झाले. बघा रानातच आलो आहे मी स्वतः. मी सुद्धा आताच आलो आहे 15 मिनिटं झालं रानामध्ये आलो आहे. आणि म्हणलं तुम्हाला सांगावं पावसाचं वातावरण एक सडागा झाला बरं का. आता एक 15 ते 20 मिनिटं झालं एक सडागा झाला. मी घरी बसलो नंतर म्हणलं एक जावावं रानातलं वातावरण बघत बघत सांगावं म्हणलं. थंडगार वारा सुटला आहे बघा रानामध्ये आणि आपल्या शेतीमध्ये. आता शेतीमधलं सुद्धा वातावरण एक नंबर झालं आहे. जरा ऊस फुला लागले तर जरा ऊसाला पण मस्त गार सुगंध सुटलेली झाला आहे त्याला पण. बघा हेकडचा तर पक्कर पण चालला या. बघा हेकडचा जरा वाला आहे. हेकडचा सटेर बटेर व्हायला लागला आहे. त्या तिकडचा जर ऊस आहे ती पाक राख रांगोळ झाली रांगोळ होऊन त्याची माती पण व्हायला लागली माती. आणि तिकडच्या वरच्याकडं आहे ती त्याचं हे झालं. आणि इकडच्या बिचाऱ्याला पाणी आहे परंतु ऊस काय वाढत नाही. ह्यानं डोस टाकला नाही काय नाही म्हणते ऊस काय वाढत नाही. आणि सगळीकडे ऊसच आहेत ऊसच आहेत ऊसच आहेत बघा. तिकडं ऊसच आहेत सगळीकडे ऊसच आहेत. इकडं तुम्ही बघाल तिकडं ऊस दिसणार. कारण की ऊस का कारण की इथं हे आहे इकडे जागा खाडपानच राहणार आहे. सगळं खाडपानच आहे. तुम्ही बघू शकता ही रान आहे ना. मी रिसर्च केल्यावर माहीत झालं ही रान आहे ते प्रत्येक खाडपानाचं रान आहे. ह्यामध्ये पावसाच्या जीवावरतीच नाही तर उपयोगच नाही. आणि मी एक जण आलता आजोबा त्याला विचारलं असं कसं काय तर म्हणलं हे पावसाचंच आहे म्हणला. पावसात म्हणला ह्याला ड्रिप केली अक्षरशः का तर पाणी पुरत नाही. आणि तिकडं बघा एक विहीर होती हे आधी दावली तुम्हाला ते तिकडं आता एक बनवली एक जणानं. आणि वेळ आणि काळ प्रत्येकाचं बदलत असते. परंतु आता ह्या रानामध्ये तकरीबन माती कमीत कमी ह्या माणसाच्या लागेल ना 1-2 लाखाची माती लागेल नुसती. तसंच त्यापेक्षा उभी जिंदगीत रानाला खर्च करायचा ती करा. एकच रान फक्त काळं भांगार आहे बघा त्या तिकडच्या बाजूचं. बघा हिकडचं बघा हे काळं भांगार आहे नुसतं तिकडं काळी भांगार आहे ती. हिकडचं खडपान आहे. आणि खडपान का तरी पहिला जमान्यात रानं कशाला नीट करते ती. हे सगळं माळ राहणार आहे माया सगळ्या भावासारख्या दोस्तांना वडीलधाऱ्या माणसांना हे माळ राहणार आहे अक्षरशः माळ राहणार आहे. इकडं वर तर सगळी झाडं आहे त्या माणसानं तर तुललीच नाही. म्हणला ह्याला खर्च करून भिकारी निघूया म्हणला. करायचं झालं तर करायचं आम्हाला करू म्हणला. मस्त पूर्ण नोकरीला आहे त्याची ते करायचं आम्हाला करेल नाही तर ना करेल त्याच्या मनाचा प्रश्न. आपण एक वेळेस ध्यानात ठेवा आपण काम करून भिकारी तेवढं होऊ नका. कर्ज काढून भिकारी व्हायचं नाही. कष्ट करून घाम गाळून करायची कुठलीही गोष्ट असं नाही. मान्य आहे ह्या रानाला खर्च केला आपण कमीत कमी 1,00,000-1.5 लाख रुपये. परंतु तो 1,00,000-1.5 लाख रुपये बोलायचं तोंडानं सोपं आहे परंतु अन्नाला कुठून आणायचं. आज आपल्यापाशीच पैसे नसले पाहुणे रावल्याला तर कसे मागावं द्या बाबा असं. अहो आपल्यापाशी पैसे नसल्यावर पाहुणा रावल्याकडे पण नसते तर. म्हणून उभ्या जिंदगीमध्ये सांगतो आपली काळजी स्वतःलाच घ्यावी लागते. कारण की औषध पण आजारी पडलो म्हणून आपल्यालाच औषध चमच्यानं टोपणानं जरी प्यायचं झालं तर स्वतःच्या हातानंच प्यावं लागतं आहे. आणि उभ्या जिंदगीत आणि ही झालेला संघर्ष कधीच वाया जाऊ शकत नाही. ह्यासाठी
गोळी आणि शरीर हे गोळी खाल्ल्याशिवाय शरीराला साथ देतं एखाद्या थकलेल्या माणसाला. तसं उभ्या जिंदगीत आपण कष्ट केल्यावर पैसा नाही आणि पैसा पण कमवा आणि असा कमवून ठेवा. पोराचं रंगचोक बघून कमवून ठेवा. माझंच कौतुक सांगत नाही, प्रत्येक वडीलधारी माणसाला आजच्या जमान्यात काय झालं आहे, पोरं सांभाळत नाही ती बापाला. ही का तर माझ्यासाठी काय केलं. अहो तुमच्यासाठी काहीच नाही रे केलं माझ्या भावानं, परंतु तुमच्यासाठी इतकं रात्रीचा दिवस करून काम करते ती जाणीव राखा. भले तुम्ही मायबापाला माघारी बोलणार, पण काम आहे का तुमच्या जिंदगीचं सोनच होतं आहे. हे कधीही खरं आहे. सांगणारी मायबापाशी दुसरं कोण नाही, मला तर कळतंय बरं का. सांगणारं कोणच नाही. एका सेकंदात 1 लाईक आणि 1 फॉलोअर्स आणि यूट्यूबवरून पाहत असाल तुम्ही तर सबस्क्राईब करायला विसरूच नका. कारण की उभ्या जिंदगीच्या कहाणीमध्ये स्वतःचं डोळं खाली घालून नवं वर बघूनच काम करावं लागतंय. नाही हातातलं गेलं म्हणून कर्मातलं कोणी घेऊ शकत नाही. ही कधीही खरं ध्यानाचं राहू द्या. उभ्या आयुष्यामध्ये झालेला संघर्ष वाया कधी जात नाही, एवढं ध्यानात राहू द्या. झालेली वेळ आणि काळ पलटी होत असते, फक्त मेहनतीला साथ द्या. ही कधी खरं आहे. हां.